मोठी बातमी आपण सविस्तर पाहूयात। महाराष्ट्रामधील भाजपच्या एका बड्या नेत्यानं मला ॲफिडेव्हिट करायला सांगितलेलं होतं आणि ॲफिडेव्हिट करून दिलं असतं तर चौकशी झाली नसती असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केलाय। मी आरोप केले असते तर सरकार कोसळलं असतं असंही अनिल देशमुख यांनी म्हटलंय। 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर कारवाईही झालेली होती आणि आता हा भाजपचा बडा नेता कोण असा सवाल उपस्थित होतोय। भारतीय जनता पार्टीच्याच काही मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या या दोघांना एकत्र बोलावून तुमच्यावर अन्याय झाला, तुम्ही अनिल देशमुखावर काहीतरी आरोप केले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना आरोप करायला लावून माझ्यावर आरोप करायला लावले। मी जर ते 3 वर्षापूर्वी ॲफिडेव्हिट करून दिलं असतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या विरोधी पक्षाच्या, तर माझ्यावर ईडी लागली नसती, माझ्यावर CBI लागली नसती। त्यांच्या आग्रहानुसार जर ॲफिडेव्हिट करून दिलं असतं 3 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचं सरकार होतं। त्यावेळेस ते सरकार, मी ज्या दिवशी ॲफिडेव्हिट करून दिलं असतं त्याच दिवशी ते सरकार पडलं असतं। अधिकची माहिती आपल्याला अभिजित सोनवणे देत आहेत। अभिजित, खरं तर अनिल देशमुख यांनी अतिशय गंभीर असा आरोप केलेला आहे आणि हा आरोप करताना त्यांनी नेमकं काय म्हटलंय सविस्तर सांगा। 3 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या भाजपच्या विदर्भातील एका मोठ्या नेत्याने मला ऑफर दिलेली होती, एक ॲफिडेव्हिट करून देण्यास सांगितलेलं होतं। जर ते ॲफिडेव्हिट करून दिलं असतं तर माझ्यावर कारवाई झाली नसती अशा पद्धतीचा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे। या भाजपच्या नेत्याने 4 ते 5 गंभीर मुद्दे जे आहेत ते त्या ॲफिडेव्हिटमध्ये नमूद करण्यास सांगितलेले होते। मी जर ते ॲफिडेव्हिट करून दिलं असतं तर माझ्यावर ईडी किंवा CBIची कुठलीही कारवाई होणार नाही असं देखील या भाजप नेत्याने म्हटलेलं होतं आणि माझ्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर मला गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यास सांगितलेले होते, मात्र मी ते केले नाही आणि त्यामुळेच माझ्यावर ईडी आणि CBIच्या कारवाया चौकशा माझ्या मागे लावण्यात आला अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे। विशेष म्हणजे मी जर ते ॲफिडेव्हिट करून दिलं असतं तर त्या क्षणी उद्धव ठाकरे सरकार कोसळलं असतं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। विशेष म्हणजे त्यांनी नाव जरी घेतलेलं नसलं भाजपच्या नेत्याचं तरी मात्र विदर्भातील राज्यातला एक बडा नेता असा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्या माध्यमातून नाव न घेता त्यांनी आता भाजप नेत्यावर संधान साधलेला आपल्याला पाहायला मिळतंय। चांदीवाल आयोगाचा अहवाल जो आहे तो जनतेसमोर, त्यामुळे आता हा भाजपचा बडा नेता कोण असा सवाल उपस्थित होतो। अभिजित, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे महाराष्ट्रामधील भाजपच्या एका बड्या नेत्यानं मला ॲफिडेव्हिट करायला सांगितलेलं होतं आणि ॲफिडेव्हिट करून दिलं असतं तर चौकशी झाली नसती असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केलाय।